मराठी भाषा विभागाच्या वतीनं आज जपानच्या टोकियो शहरात अभिजात मराठी अभिमान मराठी या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। टोकियो मराठी मंडळाच्या सहकार्यानं इंडिया इंटरनॅशनल स्कूल इन जपान इथे हा भव्य कार्यक्रम पार पडतोय। यात सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील समावेश आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर टोकियोमध्ये प्रथमच असा सोहळा होतोय। या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते। टोकियोसह जगभरातील 75 देशांमध्ये अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमांमधून मराठी भाषेचा जागतिक प्रचार आणि अभिमान अधोरेखित होणार आहे। आपल्या देशात विविध राज्यांमध्ये परदेशी भाषा शिकवल्या जातात। महाराष्ट्रात देखील अशा अनेक संस्था आहेत ज्या परदेशी भाषा शिकवतात। मात्र आता थेट जपानमध्ये आपली मराठी भाषा शिकवली जाणार आहे। 3 ऑक्टोबरपासून टोकियोमधल्या इंडियन इंटरनॅशनल शाळेत आपल्या मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत। हे नेमकं कसं शक्य झालंय आणि तिथल्या मुलांचं पुढचं शिक्षण कसं होणार आहे या संदर्भात राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। जपान मध्ये मराठी जडंका आणि आपल्या सोबत महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत आहेत। उदयजी, हे सगळं वातावरण आहे, मला वाटतंय मुंबईमध्ये लालबागला परळला कुठेतरी आहोत, पण आपण जपानच्या टोकियो शहरात आहोत। कशी वातावरण निर्मिती केली आणि कारण काय? मराठी भाषा विभागामार्फत हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलाय। मराठी भाषेअंतर्गत जे आंतरराष्ट्रीय मंच असतात त्यातला हा कार्यक्रम आहे आणि जपानवासियांना मी मनापासून धन्यवाद देतो जे आपले महाराष्ट्रातले आहेत, कारण त्यांनी पहिला हा बहुमान मिळवलाय। असे अनेक कार्यक्रम आता परदेशांमध्ये होणार आहेत, अन्य देशांमध्ये होणार आहेत, परंतु पहिला कार्यक्रम आज जपानमध्ये होतोय आणि त्याचं वातावरण जर आपण बघितलं तर महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आमचे महाराष्ट्रातले लोक जपानमध्ये येऊन देखील विसरली नाहीत, हा एक वेगळा आदर्श आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला। एका बाजूला मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीला दुय्यम दर्जा मिळतो की काय, मराठीवरती अन्याय होतोय का, गळचेपी केली जाते, अशी चर्चा सुरू असताना एक मराठी भाषा मंत्री जो परदेशात भाषा वाढवण्याचा टिकवण्याचा प्रयत्न करतो। एक तर असं आहे की मराठी भाषेवर कोणी राजकारण करू नये। मराठी भाषा कशा पद्धतीनं टिकवली जाते हे जर कोणाला बघायचं असेल तर त्यांना जपानमध्ये यावं लागेल। त्याच्यामुळे मराठीवर राजकारण न करता मराठीचा आहे त्याच्यापेक्षा 7 समुद्रापलीकडे कसं पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, तोच आमचा प्रयत्न आहे। आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर 3 ऑक्टोबर 2000 हे मागच्या वर्षी हा पहिला कार्यक्रम जपानमध्ये होतोय आणि खरोखरच इथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांचं तरुणींचं इथल्या ज्येष्ठांचं कौतुक केलं पाहिजे की महाराष्ट्राची संस्कृती जी जगाला आदर्शवत ठरवते ती संस्कृती जपानमध्ये जोपासण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलंय। आणि अजून एक वैशिष्ट्य सांगतो, माझे मतदार देखील मला इथं भेटले रत्नागिरीचे। लक्ष मतदारांना कसे वाटले इकडचे तुमचे महाराष्ट्रातील? ते माझे जे मतदार आहेत त्यांचा म्हणजे इतिहास जर सांगायचा झाला तर मी ज्या कॉलेजला होतो त्या कॉलेजला त्यांचं कॅन्टीन होतं आणि म्हणून विनोदानं मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्यावेळीची जर डायरी काढली तर माझी उधारी त्यांच्याकडे अजून असेल, माझी उधारी त्यांची माझ्याकडे ना माझी त्यांच्याकडे। त्यांची उधारी जरी असेल तरी महाराष्ट्राच्या ऋणात राहायला आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडेल। तर हे होते आपल्या महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत। जपानमध्ये मराठीचा झेंडा फडकवण्याचं महत्वाचं काम ते पार पडतायत। कॅमेरा पर्सन अक्षय सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, जपान, टोकियो।